आपण लहानपणापासून एक असा कचरा निर्माण करत आलोय जो पुढील 100 पिढ्या बर्बाद करू शकतो। मी च्युइंगमची गोष्ट करतोय। च्युइंगमचा कचरा हा एक महत्त्वाचा पर्यावरणीय मुद्दा बनलाय। सगळून झाल्यानंतर च्युइंगमचा कचरा रस्त्यावर फेकला जातो, त्यामुळे तो कचरा काढून टाकणं कठीण असतं। च्युइंगमचा प्रकार हा सिंथेटिक पॉलिमर्स पासून तयार केला जातो। सिंथेटिक पॉलिमर्स हे मुळात प्लास्टिकच असतं, जे की नॉन बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहे। म्हणजे सगळून फेकलेलं च्युइंगमचं जमिनीत सहज विघटन होत नाही। याचा अर्थ असा की च्युइंगमचा कचरा अनेक वर्ष जमिनीत तसाच राहतो। या च्युइंगममध्ये हानिकारक विष आणि सूक्ष्मजीव असतात। एका रिपोर्टनुसार दरवर्षी च्युइंगम 105 टनापेक्षा जास्त प्लास्टिक कचरा तयार करतं। हाच कचरा जमिनीतून काढण्याची प्रोसेसही मोठी खर्चिक असते। सध्या यूकेमध्ये स्थानिक प्रशासनाला दरवर्षी अंदाजे 60 दशलक्ष पाउंड खर्च हा रस्त्यावर पडलेलं च्युइंगम काढण्यासाठी होतो। यासाठी विशेष उपकरणं आणि रसायनांचा वापर करावा लागतो, तेव्हा कुठे हे चिकटलेलं गम काढण्यात येतं। या प्रयत्नानंतरही अनेक शहरी भागांमध्ये च्युइंगमचा कचरा एक गंभीर समस्या बनली आहे। आपल्यावरही ही वेळ येऊ शकते, यामुळे वेळीच सावध व्हा।